आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष कामाला लागलेला आहे। युती होणार की नाही हे जरी सध्या स्पष्ट नसलं तरी बैठकांचा धडाका जो आहे तो सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळते। याच विषयावर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी दानवे साहेब आहेत। दादा, स्वागत आहे तुमचं। काय सांगणार, बैठकांचा धडाका सुरू आहे, अनेक ठिकाणी सोबळाचा सुद्धा नारा दिला जात आहे। सुप्रीम कोर्टाने यावेळेस स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की या निवडणुका एका विशिष्ट तारखेपर्यंत संपवायच्या, जानेवारीपर्यंत पूर्ण। आणि त्यामुळं या निवडणुका राज्य सरकार निवडणूक आयोग जाहीर करणार आहे आणि राज्य सरकारची यंत्रणासुद्धा निवडणुकीच्या कामाला लागलेली आहे। आणि मला असं वाटतं की निवडणूक आयोगाचा कार्यक्रम जाहीर होणं जरी बाकी असला तर राजकीय पक्षाला आपल्या हालचाली कराव्याच लागतात। एक तर राज्यामध्ये आमचं 3 पक्ष सरकार आहे, विरोधामध्ये सुद्धा 4-5 जण आहेत। त्यामुळं आघाड्या, जमवाजमव हे तर करावंच लागणार आहे ना। आणि त्यामुळं राज्य पातळीवर आमचं नेतृत्व जे काय निर्णय घेतील आणि जो आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आमचे कार्यकर्ते निर्णय घेतील। मुंबईमध्ये आता ठाकरे बंधू एकत्र आलेले, कसं पाहताय तुम्ही घडामोडी? म्हणजे दोघं बंधू आहेत, 2 बंधू एकत्र येण्याला कोणत्या दृष्टीनं पाहायचं? आम्ही त्यांचं स्वागत केलं, चांगले आहेत, एकत्रच होते। आणि त्यांचा जो वाद झाला तो काही कोणा दुसऱ्यामुळे नाही झाला, त्यांचा आपसातला वाद होता, त्यांनी घरात बसून तो मिटवला, चांगली गोष्ट आहे। त्या गोष्टीला राजकारणाशी फार जोडू नये। कशामुळं वाद झाला होता, कशामुळं पुन्हा एक आले, किती दिवस एकत्र राहते हे काळ ठरवेल त्यांचं। भाजपने अनेक ठिकाणी सोबळाचा नारा दिला आहे। मुंबई महापालिका असेल खरं तर महत्वाची आहे, ठाणे आहेत, एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला, त्याचबरोबर इतर ठिकाणी सुद्धा आता सोबळाचे नारे द्यायला सुरुवात झाली आहे। शिवसेनेकडनं सुद्धा आम्ही सज्ज आहोत असं सांगण्यात येते। हे बघा, आतापर्यंत भाजपच्या नेतृत्वानं कुठंही सोबळाचा नारा दिलेला नाही। स्थानिक पातळीवर थोडेफार मतभेद असतात आणि त्या मतभेदातून एखादा कार्यकर्ता जर आम्ही सोबळावर निवडणूक लढू असं म्हणत असला तरी ती जी भाषा आहे ती आज काही खरी नाही आहे। नेतृत्व वरच्या पातळीवर बसून काय निर्णय घेतं आणि काय आदेश देतं त्याच्याप्रमाणे सगळ्या राजकीय पक्षाला त्या पद्धतीनं निर्णय करावे लागतील जिल्हा पातळीवर। पण मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलंय की ज्या ठिकाणी ताकद आहे त्या ठिकाणी सोबळाने, ज्या ठिकाणी युती शक्य आहे तिथे युती करा असं। तसे आम्हाला आमचा पक्ष चालवायचा आहे। खरं तर विभागीय बैठकीला तुम्ही सुद्धा होते। आम्हाला आमचा पक्ष चालवायचा आहे। शिंदे साहेबाला शिंदे साहेबाचा पक्ष चालवायचा आहे, दादाला दादाचा पक्ष चालवायचा आहे। पक्षाचे कार्यकर्ते सक्रिय करण्यासाठी नेतृत्वाने पक्षाच्या कार्यकर्त्याला बैठकीत काय बोलायचं हे सूत्र ठरलेलं आहे। पण नेता जर का बैठकीत बोलणार आहे आणि त्याचा जर का विपर्यास बाहेर ठिकाणी केला गेला तर मला असं वाटतं ते काही खरं नाही आहे। बैठकीच्या आतले आमचे निर्णय आहेत ते काही कार्यकर्त्याला उचकावण्याचे निर्णय नाही आहेत। तयारीला लागा। समजा आता आम्ही जर म्हणलं कार्यकर्त्याला तयारीला लागा, आमचे सर्कल सुटले का? नाही। युती झाली का? नाही। आणि उद्या समजा एक सर्कल आम्ही सोडलं आणि त्या ठिकाणी आम्हालाच उभं राहायची पळाली, मग काय करणार? त्यामुळं कार्यकर्त्यांनी सगळ्या सर्कलमध्ये तयारी लागलं पाहिजे। जे सर्कल सुटतील त्या ठिकाणी लढावं लागेल, जे सर्कल सुटणार नाही त्या ठिकाणी थांबावं लागेल। उलटं पालटं सुद्धा होऊ शकतो। आज विचार केला की ते सुटलं, नाही सुटलं, आज विचार केला हे सुटणार नाही, ते सुटलं। त्यामुळे 100% ठिकाणी कार्यकर्त्याला तयारी करावी लागते आणि मग श्रेष्ठीचा निर्णय येईल त्याप्रमाणे बघावं लागतं। बरं, मी मोदीजींचा भक्त आहे आणि मुंबईत नक्कीच कमळ फुलेल असं ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी म्हटलं। त्यावर पलटवार करताना संजय राऊत असं म्हणतायत की तुम्ही जर भाजपची स्तुती करत असाल तर तात्या विंचू तुमचा गळा दाबेल। असं आहे, भाजपचं नाव घेतलं की याचं रक्त सळसळ करत आहे। आणि भाजपमध्ये असे अनेक कार्यकर्ते की त्याचं नावही घेत नाही। आता महेश कोठारीला जर जे काही देशात आणि राज्यात आमचे सरकार काम करते किंवा आमची विचारधारा पटली आणि त्यांनी जर असं म्हणलं असेल की मुंबईत कमळ फुलेल, का नाही फुलणार? कोस्टल रोड झाला, अटल सेतू झाला, अंतर्गत सिमेंटचे रस्ते चालू आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर केवढं वाढलं मला सांगा ना। आणि त्याच्यामुळं मुंबईकरांना आता असं वाटायला लागलं की एवढे वर्ष
शिवसेनेच्या ताब्यात महापालिका असताना सुद्धा शिवसेनेने टेंडर शिवाय काहीच केलं नाही, टेंडर मॅनेज केल्याशिवाय काहीच केलं नाही. मिठी नदीचा वाद किती झाला मला सांगा बरं तुम्ही. मिठी नदीचे दरवर्षी तिला त्यातला गाळ काढणे, त्याचं रुंदीकरण करणे, हे सगळे गोळ चालूच आहे आणि आता उघड झाले आहेत. त्यामुळं मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर पाहून महेश कोठेरीच नाही, अजून अनेक लोक समोर येतील निवडणुकीच्या जवळपास आणि आमच्या सरकारची तारीफ करतील. पण मतांची चोरी किंवा मतदान यादीमधील घोळ, दुबार नाव यावरून विरोधक आक्रमक होताना पाहायला मिळतात. खरं तर काही दिवसापूर्वी शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट देखील घेतलेली आहे आणि अगदी काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे सुद्धा असं म्हणाले की आपण मतांची चोरी आता चोरासकट पकडलेली. आता मताची चोरी कोणा केली हे रोज तुम्ही आता मोबाईलवर पाहत असाल. उत्तर प्रदेशामध्ये त्या ठिकाणच्या माजी मुख्यमंत्र्याला त्या काळातल्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी काय ताकीद दिली होती की निवडून आलेला घोषित केलेला आमदार त्याला मागं टाकून दुसऱ्या आमदाराला घोषित करा, अशा प्रकारची ताकीद दिली होती. आणि जोपर्यंत EVMवर निवडणुका नव्हत्या तोपर्यंत काँग्रेसनं मतं चोरूनच निवडणुका जिंकल्या. आता जगात कुठं नाहीच आहे का इलेक्ट्रॉनिक मशीन? आणि निवडणूक आयोगाने चॅलेंज केलं ना काँग्रेसवाल्याला की या तुम्ही मशीन मॅनेज करून दाखवा. भारतीय जनता पार्टीनं असं केलं असं जे म्हणताय ना तुम्ही, तर तुम्ही करून दाखवा ना. का चॅलेंज स्वीकारत नाही ते? त्यामुळं पराभव डोळ्यासमोर दिसतोय उद्याचा पण, आणि पराभव जर झाला तर मनाला काम येईल की मताची चोरी झाली म्हणून. लोकसभेला मताची चोरी नाही झाली का? तेव्हा तर उकळ्या फुटल्या होत्या. जिंकलो आम्ही, आता विधानसभा जिंकू. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी आम्हाला नाकारलं, त्यांना विजयी केलं. नंतर मतदाराच्या लक्षात आलं की अरे नाही, चूक झाली आपली. त्यांनी चूक दुरुस्त केली. आज त्यांचा मतदारावर भरोसा नाही, त्यांचा न्यायव्यवस्थेवर भरोसा नाही, त्यांचा निवडणूक आयोगावर भरोसा नाही. त्यांचा भरोसा फक्त पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. भारताचे किती ड्रोन पडलेत ते आपल्याला विचारतात. आता खरं म्हणजे त्यांनी त्यांच्याबद्दल बोलावं, आपल्याबद्दल बोलतायत ते. त्यामुळं काँग्रेसची विश्वासार्हता आता लोकांचंच राहिलेली नाही आहे. मतदार याद्यांमध्ये सुधारणा होईपर्यंत निवडणुका नको असं ठाकरे बंधू म्हणतात. दोन्ही त्या दिवशी भेटीला होती ती. त्यांनी संविधान घेऊन फिरतात ना डोक्यावर. संविधानात असं लिहिलंय का? ज्यांनी कोणी संविधानाची बाजू घेऊन निवडणुका जिंकल्यात लोकसभेतल्या, त्यांनी किमान संविधानामध्ये ज्या तरतुदी त्या तर पाळल्या पाहिजे. निवडणूक लांबू शकते का? सुप्रीम कोर्टाच्या पुढे चालले बघा. आता हे सुप्रीम कोर्ट म्हणतं निवडणुका घ्या आणि हे म्हणते निवडणुका घेऊ नका. म्हणजे आता काय हाय? न्यायव्यवस्थेवर भरोसा हाय संविधानावर भरोसा? यांचा ना संविधानावर भरोसा आहे, न्यायव्यवस्थेवर भरोसा, यांचा भरोसा मतदारावर बी राहिला नाही. आता बाळासाहेब थोरात सुद्धा असं म्हणतायत की निवडणूक आयोगाची स्वायत्ता आता राहिलेली नाहीये. काय म्हणणार तुम्ही? असे ज्या वेळेस निवडणूक आयोग नव्हता त्या टायमाला या देशात आणि या राज्यात काँग्रेसचं राज्य होतं. 1979ला मी पहिली निवडणूक लढलो, जिल्हा परिषद पंचायत समितीची, आणि पंचायत समितीचा सभापती झालो. आणि त्यानंतर आमचा जालना जिल्हा वेगळा झाला छत्रपती संभाजीनगरमधून. तर 11 वर्ष यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकाने घेतल्या मनमानी. आत्ताही त्यांना काय वाटतं की निवडणूक आयोग नको. अरे पण तुम्ही 11 वर्ष जिल्हा परिषद निवडणुकाने घेतल्या तेव्हा, कारण राज्य सरकारच्या ग्रामपंचायत विचारूच नका. त्यामुळं निवडणूक आयोग निष्पक्षपातीपणानं काम करत आहे. फक्त यांची हार झाली की ते निवडणूक आयोगावर किंवा मतदारावर दोष देतात. म्हणजे यांच्या आरोपांमध्ये काही दम राहिलेला बिलकुल नाही. चुकीचा आहे त्यांचा आरोप. सोलापूरमध्ये देवेंद्र फडणवीसांनी एक मोठा गेम केल्याचं पाहायला मिळते. खरं तर 5 आमदार, आता माजी आमदार हे भाजपच्या वाटेवर असल्याचं कळतंय आणि त्यामधले 3 माजी आमदार हे अजितदादा गटाचे असल्याचं कळतंय. म्हणजे महायुतीतच फोडाफोडी असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या. याला महायुतीत फोडाफाडी म्हणत नाही. आता कोणालाच विरोधी पक्षात राहायचं नाही आहे. मी 32 वर्ष विरोधी पक्षात होतो आणि निवडून येत होतो. आता लोकांची मनस्थिती अशी झाली की विरोधी पक्ष नको, 3 पक्ष सत्ताधारी झाले ना, याच्यात नाही तर त्याच्यात, त्याच्यात नाही तर त्याच्यात, आणि त्याच्यात नाही तर त्याच्यात. त्यामुळं चांगला काम करणारा कार्यकर्ता असला मग तो कोण्याही पक्षाचा आम्ही घेऊन टाकतो.
प्रथमच निवडून आलेल्या महायुतीच्या 54 आमदारांना निधी वाटप झालं, त्यामध्ये भाजपचे पहिल्या क्रमांकावर आहेत. असं नाही आहे. सरकार बजेट तयार करण्याच्या अगोदर त्या भागातली मागणी मागून घेतं आणि त्यामध्ये प्राधान्यक्रम ठरवतं की कोणतं काम गरजेचं आहे. कारण काय आहे की कधी कधी एखादी गोष्ट नंतर केली चालते, कधी अगोदर करावं लागतं. आता अतिवृष्टी झाली, अनेक ब्रिजेस होऊन गेले, अनेक रोड होऊन गेले. त्यामुळं गरजेप्रमाणे प्राधान्यक्रम ठरवून ज्या ठिकाणी अशा प्रकारची निधी देण्याची गरज आहे त्या ठिकाणी सरकारने द्याल. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव किंवा नवजुना नाही आहे. बरं, आता तुम्ही सांगितलं की शेतकऱ्यांना मदत केली, मात्र यावरूनच आता विरोधक सुद्धा आक्रमक झाले आहेत की जे पॅकेज जाहीर केलं त्यामध्ये काहीच होत नाही अशी टीका आता ठाकरे गटाचे सुद्धा नेते काही करू लागले. त्यांनी तुलना केली पाहिजे. काँग्रेसवाल्यांनी 1 हेक्टरला नुकसान भरपाई द्यायची, नंतर आमचं सरकार आल्यावर 2 हेक्टरला नुकसान भरपाई द्यायला लागलो आम्ही, आणि आता 3 हेक्टरला नुकसान भरपाई द्यायला लागलो आम्ही. आणि जनावरं, दुभती जनावरं, शेत खरडून जाणं, घराची भिंत पडणं, मानवहानी होणं, या सगळ्या गोष्टीला सरकारनं सूत्र ठरवून दिलेलं आहे आता की ज्या ज्या पद्धतीचं नुकसान झालं त्या प्रमाणात त्याला नुकसान भरपाई दिल्या जाईल. आणि थोडं मागे वळून पाहिलं पाहिजे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी किती मदत केली, त्यावेळेस कोण्या ठिकाणी नुकसान झालं होतं. त्यानंतर या अगोदर शरद पवार होते, त्याच्या अगोदर सुशील कुमार शिंदे होते, पृथ्वीराज चव्हाण होते, विलासराव देशमुख होते. तर मागचा इतिहास बी तर पाहायला पाहिजे त्यांनी. त्यामुळं आम्ही असं म्हणत नाही की ही जी नुकसान भरपाई दिली फार पूर्ण नुकसान भरून निघेल म्हणून, परंतु मागच्या सरकारपेक्षा या सरकारनं नक्कीच जास्त दिली, ही गोष्ट खरी आहे. राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये आले तर सगळ्यांना वोट निवर आणतील असं बावनकुळे साहेब म्हणतात. असे आता आज त्या विषयात बोलणं योग्य नाही. निवडणुका आता येणार आहेत, तिकीट वाटप होणार आहेत, जाहीर सभा होणार आहेत. आजच जर तुम्ही बघितलं ना, तर उद्धव ठाकरेचं भाषण पेपरला येत, ना तर शरद पवारच्या नेत्याचं येत, फक्त राज ठाकरेची उरली वर्तमानपत्रात. तेव्हा हे सगळे म्हणून एक दिवस राज ठाकरेला बाजूला टाकतील पहा तुम्ही. ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली, खरं तर तुम्ही मराठवाड्यातले एक ज्येष्ठ नेते आहात, अनेक दीर्घकाळ तुम्हाला अनुभव आहे राजकारणाचा. त्या दिवशी तुम्हाला सर्वाधिक तुमची चर्चा जी आहे ती मुख्यमंत्र्यांसोबत झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. कसं असेल चित्र मराठवाड्यातलं महायुतीचं? अरे असं आहे, आमची मुख्यमंत्र्यासोबत प्रदीर्घ चर्चा झाली. ती चर्चा काही आजच होती असं नाही आहे, आणि ती निवडणुकीला धरूनच असतं असं नाही आहे. मुख्यमंत्र्यासोबतचे आमचे राजकीय संबंध आहेत, वैयक्तिक संबंध आहेत, आणि त्यामुळं ते जे चित्र स्पष्ट जर पाहिजे असेल तुम्हाला, तर जोपर्यंत इलेक्शन जाहीर होणार नाही, नॉमिनेशन फाईल होण्याची डेट जाहीर होणार नाही, तोपर्यंत चित्र स्पष्ट होणार नाही. बरं, मुंबईचा महापौर मराठीच होईल आणि तो ठाकरे बंधूंचाच होईल असा थेट दावा जो आहे तो संजय राऊत करतायत. हे बघा, कोण होईल ते काय भविष्यकार आहेत का? ठाकरे बंधूचाच होईल ते काय भविष्यकार आहे का? त्यामुळं इथला महापौर कोण करायचा हे मुंबईच्या मतदाराच्या हातात आहे, ठाकरे बंधूच्या हातात नाही आहे. तर नक्कीच आपण पाहतो हे होते भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे. वेगवेगळ्या विषयावर त्यांनी आपल्यासोबत संवाद साधलेला आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, भोकरदन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.